वेल, हॅलो 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 एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही सगळे चांगले असाल. तुमची प्रिपरेशन सुद्धा चांगली चालू असेल. तर मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे ही रेल्वे डिपार्टमेंट कडून, RRB कडून, रेल्वे रिजनल बोर्ड कडून. तुम्हाला माहिती आहे ALP ची काही दिवसा अगोदर नुकतीच वॅकन्सी निघाली होती. त्याच्यामध्ये ऍट द इनिशियल स्टेज 5000 प्लस वॅकन्सीज होत्या. पण 2 दिवसा अगोदर एक नवीन नोटिफिकेशन रिलीज करण्यात आली आणि या नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आलं की जे नवीन वॅकन्सीज आहेत ते 3 टाइम्स मल्टिपल झाल्यात. म्हणजे जे कुठे 6000 प्लस वॅकन्सी, 6000च्या जवळपास जे वॅकन्सीज होते ते आता 18,000 जवळपास गेलेले आहे. 18,000पेक्षा जास्त गेलेला आहे. तर बघूया आपण त्याच्याच रिलेटेड हा तुमचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही RRBचा फॉर्म भरला असेल, ALP ची तुम्ही पेपर देणार आहात, तर तुमच्यासाठी ही एक थोडीशी आनंदाची बातमी आणि तुम्हाला थोडंसं बूस्ट करण्यासाठीची चांगली न्यूज आहे. बघा, अगोदर काय होतं? अगोदर होते 5696 वॅकन्सी. 5696 वॅकन्सी अगोदर दिल्या होत्या जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज करण्यात आली होती तेव्हा. आता एक शॉर्ट नोटीस आलेली आहे, एक सुधारित नोटीस आलेली आहे. त्यामध्ये यांनी सांगितलं की जे नवीन वॅकन्सीज आहेत ते आहे 18,799. म्हणजे जवळपास 18,800 वॅकन्सीज झाल्या, मल्टिपल झाल्या, 3 टाइम्स पेक्षा जास्त मल्टिपल झाल्या. याच्यामध्ये आणखी बघूया आपण की कोणत्या डिपार्टमेंटला किंवा कोणत्या रिजन मध्ये किती वॅकन्सीज होत्या. बघा, जर तुम्ही सेंट्रल रेल्वे कडून फॉर्म भरला असेल, सेंट्रल रेल्वेचा जर तुम्ही ठेवलं असेल प्रिफरन्स मध्ये, सेंट्रल रेल्वे मध्ये ठेवलं असेल, तर अगोदर होत्या 535 वॅकन्सीज, जे आता झाल्या 1783 वॅकन्सी. 3 टाइम्स मल्टिपल झाले याच्यामध्ये सुद्धा. 1248 वॅकन्सीचा झाला इन्क्रीमेंट. जर तुम्ही ईस्ट सेंट्रल रेल्वेला भरला असेल फॉर्म, तर तुमचे 76 होते अगोदर, 76 आता सुद्धा आहे. तर याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 479 होते अगोदर, आता झाले 1595, जवळपास 1600 झाले आणि 1100 प्लस वॅकन्सीचा इथे इन्क्रीमेंट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, ईस्टर्न रेल्वे साठी अगोदर 415 वॅकन्सीज होत्या, ज्या आता 1382 वॅकन्सी झाल्यात आणि 1000च्या जवळपास 967 वॅकन्सीचं इथे इन्क्रीमेंट झालेलं आहे. त्यानंतर समोरचं आपण बघूया. त्यानंतर समोरचं जर आपण बघितलं ईस्टर्न रेल्वे नंतर, तर काय झालं? ओके, त्यानंतर समोरचे काही आपण बघूया. समोरच्या मध्ये काय किती इन्क्रीमेंट झालं? तर ईस्टर्न रेल्वेमध्ये 415 होते, 1382 झालेत. इथे अगेन 1000च्या जवळपास वाढलेले आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेसाठी अगोदर वॅकन्सीज होत्या 241, आता वॅकन्सी झाल्या 802, जवळपास 550च्या वरती वॅकन्सीज वाढल्या आहेत. त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रेल्वेसाठी 43 होतं अगोदर, 143 झाल्या, आता 100चे झाले इथे ग्रोथ. 100 वॅकन्सी वाढलेला तुम्हाला दिसेल. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे साठी अगोदर होते 129, आता झाले 428. 300च्या जवळपास एक कमी वॅकन्सी आहे फक्त 300ला, एवढं तुमचं इन्क्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे एवढ्या वॅकन्सीज वाढलेल्या आहेत. त्यानंतर नॉर्थर्न रेल्वेसाठी आहे 150 होतं अगोदर, 499 झाले, आता 349, 350 जवळपास वॅकन्सी याच्यामध्ये सुद्धा वाढल्या आहेत. नॉर्थ वेस्टर्न रेल्वेसाठी 228 होत्या, 761, 761 झाल्या, 550 जवळपास वॅकन्सीज वाढल्या आहेत. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी अगोदर होता 585, आता झाल्यात जवळपास 1950, 1300 प्लस वॅकन्सीचा ग्रोथ झाला आहे. 1300 प्लस वॅकन्सीज वाढला आहे. आणि सर्वात जास्त साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे 1192 वॅकन्सीज अगोदर होत्या, 3973 वॅकन्सीज आता झाला 2700 प्लस, 2800च्या जवळपास घरात वॅकन्सीज तुमच्या वाढलेल्या आहेत. कुठे? साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेला. त्यानंतर बघा, साऊथर्न रेल्वेला 218 होते अगोदर, आता झाले 726, 508 वॅकन्सी इथे वाढल्या आहेत. साऊथ ईस्टर्न रेल्वेसाठी 300 होते, 1001 झाले, 700 वॅकन्सीज इथे वाढलेल्या आहेत. त्यानंतर साऊथर्न वेस्टर्न रेल्वेसाठी 473 होते अगोदर,
आता आहे 1576 वॅकन्सीज, 1100 प्लस वॅकन्सीज वाढून आल्या आहेत. नंतर वेस्ट सेंट्रल रेल्वेसाठी अगोदर होते 219, आता झाले 729, 510 वॅकन्सीज इथे वाढलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक रेल्वे म्हणजे प्रत्येक रिजन मध्ये वॅकन्सीज इथे इन्क्रीमेंट आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघूया वेस्ट सेंट्रल रेल्वेला बघा, अगोदर 219 होते, 729 झाले, 500 प्लस वॅकन्सीचं झालं इथे इन्क्रीमेंट, 500 प्लस वॅकन्सीज तुमच्या इथे वाढून आलेल्या आहेत. त्यानंतर वेस्टर्न रेल्वेला होत्या अगोदर 413, आता झाले 1376, 963 वॅकन्सीज वाढून आलेल्या आहेत. नंतर टोटल वॅकन्सीज जे अगोदर होते किती होते, 5696, 5696. Now it becomes 18,799. Total vacancies increases 13,103 vacancies. 13,100 पेक्षा जास्त वॅकन्सीज वाढून आलेल्या आहेत. तुम्हाला माहित असेल, ज्यांनी फॉर्म भरला त्यांना प्रोसेस सुद्धा माहित असेल. 2024 ची सिलेक्शन प्रोसेस, application needs to be pass qualifying applicant need to be pass qualifying stage 1 CBT computer based test. त्यानंतर CBT 2 एक्झाम इज द नेक्स्ट स्टेज. जे पहिल्या राऊंडला क्लिअर करेल त्यांच्यासाठी CBT 2 एक्झाम आहे. ही सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय, एकदा रिवाइज करून देतोय. आफ्टर पासिंग फर्स्ट 2 CBT phases, applicant competing for RRB ALP position must undergo document verification. जर तुमचे पहिले 2 राऊंड CBT 1 CBT 2 क्लिअर झाले की तुम्ही डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DB साठी जाणार. याची एकदा आपण प्रोसेस बघूया. काय होतं, सर्वात अगोदर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार, त्याच्यानंतर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 2 होणार, त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट CBAT आहे, आणि सर्वात शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. काही साठी डायरेक्टली याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ठीक, तर ही झाली आपली प्रोसेस. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो ही आहे की याच्यामध्ये फक्त अप्लिकेशन वाढले आहेत, एक्झाम पॅटर्न मध्ये चेंजेस नाही आहे, सिलेबस मध्ये चेंजेस नाही आहे, प्रोसेस वाईज सुद्धा तेच आहे. चेंजेस कशामध्ये झाले, फक्त अप्लिकेशन नंबर ऑफ काय म्हणतात वॅकन्सीज फक्त इन्क्रीमेंट झाले आहेत. अगोदर 5600 होत्या, 18,100 प्लस झाल्या, याच्यामध्येच इन्क्रीमेंट झालाय. जर आता कोणाला वाटत असेल की त्यांनी फॉर एक्झाम्पल वेस्ट रिजन मधून फॉर्म भरला अगोदर, त्यांना वाटलं की मला माझं जे रिजन आहे ते चेंज करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा विंडो ऍप्लिकेशन सुरू केलेली, विंडो ओपन केलेली आहे. तुम्ही जाऊन तो जे पण तुम्हाला रिजन चेंज करायचं आहे ते रिजन तुम्ही चेंज करू शकता. आणि ऍट द लास्ट ज्यांनी प्रिपरेशन किंवा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी प्रिपरेशन व्यवस्थित करावे. जिथे पहिले तुमच्याकडे 1 चान्स होता तिथे तुमच्याकडे आता 3 चान्स झाले. कारण आय मीन टू से, जिथे तुमच्याकडे पहिले 10% चान्स होता तिथे आता 30% चान्स झाला, कारण की वॅकन्सी जे आहे ते 3 टाइम्स तुमच्या वाढलेल्या आहेत. तर याचा सदुपयोग करा, याचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट घ्या. तर आजसाठी आपल्याला एवढंच, आणि सगळ्यात शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की तुमचे जे नवीन मित्र असेल मैत्रिणी असेल त्यांना आपल्या चॅनलबद्दल सांगा, आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.